राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी कर्मचारी यांना 14 मार्च 2024 या शासन निर्णयानुसार शासनाच्या कायम सेवेमध्ये समावेश करण्यासाठी सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांनी जिल्हा परिषद बुलढाणा समोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन केले। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांना 10 वर्ष किंवा त्यापेक्षा अधिक वर्ष शासन सेवेमध्ये झालेले आहेत अशा कर्मचाऱ्यांना शासनाच्या नियमित पदावर कायमस्वरूपी समायोजन करण्याबाबतचा निर्णय 14 मार्च 2024 रोजी घेण्यात आला होता। परंतु आता 1.25 वर्षे उलटूनही अद्याप या कर्मचाऱ्यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये सामावून घेतले नाही। म्हणून त्यांना लवकरात लवकर शासनाच्या नियमित पदावर समावेशन करावयासाठी बुलढाणा जिल्हा एकत्रीकरण समितीच्या वतीने जिल्हा परिषदेसमोर एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन करण्यात आले। तसेच मागण्या पूर्ण न झाल्यास येणाऱ्या 14 दिवसांमध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन करण्यात येणार अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक, जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक यांना 30 जून रोजी निवेदन देण्यात आले आहे। नेमक्या मागण्या आहेत आपल्या? आम्ही जिल्हा बुलढाणा, माझं नाव पूनम गजानन वरणकर आहे। आम्ही 14 मार्च 2024 आमचा GR निघालेला आहे। GR निघाल्यापासून आम्हाला 15 महिने झाले। त्याच्यानंतर त्याची अंमलबजावणी अजूनही झाली नाही। ते लवकरात लवकर व्हावी आणि लवकरात लवकर आमच्या ऑर्डर हातात द्याव्या याच्यासाठी आम्ही एकत्रीकरण समिती तयार झालेली आहे। आमचं आंदोलन हे उद्यापासून चालू झालेलं आहे। आज एक दिवसाचं लक्षवेधी आंदोलन आम्ही तिथे जिल्हा परिषद समोर करत आहे। त्याच्यानंतरचं पुढचं आंदोलन हे तीव्र करण्याचा आम्ही केलेलं आहे, तसं आम्ही निवेदनसुद्धा दिलं आहे। यावेळी राष्ट्रीय आरोग्य अभियान एकत्रीकरण समितीचे राज्य समन्वयक तथा पदाधिकारी व जिल्ह्यातील शेकडो आरोग्य कंत्राटी कर्मचारी उपस्थित होते। राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचारी यांना शासनाच्या कायमस्वरूपी सेवेमध्ये समावेश करण्यासाठी दिनांक 14 मार्च 2024 रोजी जो शासन निर्णय निघाला होता, त्या शासन निर्णयाच्या अनुषंगाने आजपर्यंत 2 संवर्ग सोडता इतर कोणत्याही संवर्गाचं अद्यापपर्यंत शासन सेवेमध्ये समायोजन झालं नाही। त्याच अनुषंगाने आज आम्ही अनेक संघटना एकत्र येऊन या ठिकाणी समायोजन एकत्रीकरण समिती स्थापन करून त्या माध्यमातून एक 14 दिवसाचा आंदोलन कृती आराखडा आखून सरकारला, शासनाला, प्रशासनाला ज्या संवर्गाचं समायोजन अद्यापपर्यंत झालेलं नाही त्यांचं समायोजनाला गती द्यावी। त्याचबरोबर सर्व संवर्गाचं तातडीने या ठिकाणी समायोजन व्हावं अशा आशयाचं निवेदन आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच माननीय जिल्हा पोलीस अधीक्षक व जिल्हा शल्य चिकित्सक यांना दिलेला आहे। जर 10 तारखेपर्यंत 14 तारखेपर्यंत आमच्या आंदोलनाला कोणताही रिस्पॉन्स प्रशासनाने दिला नाही तर येत्या 14 जुलैपासून हे सर्व कंत्राटी कर्मचारी मुंबईच्या आझाद मैदानावर बेमुदत आंदोलन करतील असं सुद्धा या निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे। पुरुषोत्तम भातुरकर, विदर्भ न्यूज, नांदुरा।